हा हिरकणी कक्ष इथे उपलब्ध करून दिलेला आहे, पण त्याची अवस्था तुम्ही पाहू शकता तो कोणत्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। इथे दोन मातासुद्धा बसलेल्या आहेत आपल्या लहान लेकराला घेऊन, परंतु हिरकणी कक्षामध्ये न बसता त्यांना बाहेरच या ठिकाणी सोय करून बसलेल्या आहेत ह्या। मग ह्या हिरकणी कक्षाचा काय उपयोग आहे? महिला व बालविकास महाराष्ट्र शासन सदैव आपल्या पाठीशी, परंतु ह्याचे दरवाजे मात्र आपल्याला या ठिकाणी बंद दिसत आहेत। आणि हे जे बसस्टॉप तुम्ही पाहताय एस टी महामंडळाने उपलब्ध करून दिलेले आहे, त्याची सोय बघा कशा पद्धतीची आहे। मोडखळी झालेले हे बसस्टॉप आहेत आणि एकूणच या ठिकाणी जो काही इथे कचरा करून ठेवलेला आहे महामंडळाकडून बॅनर्स लावण्यात येतात, त्या बॅनर्सच्या पट्ट्या या ठिकाणी अशा टाकण्यात आलेल्या आहेत की जिथे प्रवासी उभे राहू शकतच नाही आहेत। ही अवस्था आहे या ठाण्यातील एस टी स्टँडची। पहा, आणि आमचे प्रवासी मात्र हे असे उन्हातान्हात एस टीची वाट पाहत उभे राहिलेले आहेत। सीएमच्या ठाण्यात प्रवाशांची ही अवस्था। अजून एक सुविधा तुम्हाला दाखवू इच्छिते, हे स्वच्छ शौचालय या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे 24 तास सेवा सांगून। याची अवस्थासुद्धा तुम्ही पाहू शकता। एस टीने प्रवास करणाऱ्या या सर्व प्रवाशांना मात्र हे अशा पद्धतीचं शौचालय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे।